नमस्कार मित्रांनो, छावा चित्रपट बघून झाला असेल तर आज तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. चित्रपटामध्ये तुम्हा सगळ्यांना शेवटच्या काही मिनिटांमध्ये स्वतःचे अश्रू रोखता आले नसतील, पण चित्रपट बघून चित्रपटगृहाच्या बाहेर पडल्यानंतर त्याचं काय झालं, शंभूराजांचे शेवटचे क्षण तुम्हाला बघवले नसतील, तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं असेल, पण थिएटरच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर ते पाणी गेलं कुठं. शंभूराजांनी अत्यंत प्रचंड मोठं बलिदान केलं. त्यांचे ते बलिदान जर नसतं तर तुमचं आमचं अस्तित्व नसतं. आणि मग शंभूराजांचे ते बलिदान चित्रपटगृहात मोठ्या सिनेमासृष्टीत पाहून, मोठ्या पडद्यावरती पाहून आमचा ऊर अभिमानाने भरून येतो. हिंदू असल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान वाटायला लागतो. मग तो सगळा अभिमान, तो भरून आलेला ऊर, डोळ्यातले ते अश्रू, ते सगळं काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, शंभूराजांप्रतीचा प्रचंड आदर, हे सगळं थिएटरच्या बाहेर आल्यानंतर आणि त्याच्या 1-2 दिवसानंतर कुठे जातं. म्हणून आता संभाजी महाराजांसाठी काही करावं असं वाटत असेल, शंभूराजांचं बलिदान स्वतःसुद्धा अनुभवावं असं वाटत असेल, शंभूराजांनी कसे 40 दिवस अत्याचार सोसले असतील, शंभूराजांनी कसं सगळं सहन केलं असेल, हे सगळं सहन करायची ताकद तुमच्यामध्ये असेल, हे सगळं अनुभवायचं असेल, तर तुमच्या सर्वांसाठी एक व्रत तुम्ही करणं महत्त्वाचं आहे. त्या व्रताचं नाव आहे धर्मवीर बलिदान मास. औरंगजेबाच्या दरबारात तब्बल महिनाभर शंभूराजे 2 हात वर करून थांबलेले आहेत. शंभूराजे जेवत कसे असतील माहीत नाही, शंभूराजे उभे कसे राहत असतील माहीत नाही, शंभूराजांच्या शरीरातून बाहेर पडलेलं रक्त, शरीरात झालेल्या रक्ताची कमतरता, या सगळ्या गोष्टी भरून कसे काढत असतील माहीत नाही. इतकं करूनसुद्धा शंभूराजांच्या नजरेत तो अंगार कसं येत असेल, सगळं होऊनसुद्धा शंभूराजांच्या पायात ते त्राण कुठून राहत असतील. इतकं सगळं करूनसुद्धा स्वतःच्या धर्माशी प्रामाणिक राहण्याचं ते विचार शंभूराजांच्या मनात कुठून येत असेल. मग हे सगळे चटके जे महाराजांना बसले, हे सगळे चटके जर आपल्याला भोगायचे असतील, सोसायचे असतील किंवा निदान अनुभवायचे असतील, तर आता धर्मवीर बलिदान मास हे तुम्ही पाळलं पाहिजे. मग धर्मवीर बलिदान मास म्हणजे नेमकं काय? धर्मवीर बलिदान मास हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अर्थात गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी सुरू केलेलं आणि अत्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर प्रत्येक मावळ्याच्या उराउरामध्ये पोचलेलं एक व्रत आहे. शंभूराजांच्या बलिदानाचा दुखवटा पाळण्यासाठी स्वतः केलेला त्याग आहे. काय करावं लागते यामध्ये शंभूराजांनी जे 30-40 दिवस अत्याचार सोसले, तेच 30-40 दिवस आपण सुद्धा स्वतःला काहीतरी त्रास करून घ्यायचा. म्हणजे काय करायचं तर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने स्वतःच्या मौजा टाळायच्या. कोणी पायात चप्पल घालायचं सोडून देतं, कोणी डोक्यावरचे केस कापून टाकतं, कोणी एक वेळचं जेवण सोडतं, कोणी गोड खायचं सोडतं, कोणी जे शक्य आहे ते सगळं करतं. कारण पायातली चप्पल जेव्हा तुमच्या पायात नसते, तेव्हा तुम्ही चालत असता, तेव्हा पायाला बसणाऱ्या प्रत्येक झटक्यामधून तुम्हाला आठवतात शंभूराजे. जेव्हा एक वेळ जेवण तुम्ही सोडलेलं असतं आणि पोटात भुकेने डंक मारायला लागतात, तेव्हा त्या प्रत्येक डंकाने तुम्हाला आठवतात धर्मवीर संभाजी महाराज. तुमच्या प्रत्येक त्यागानं, तुमच्या प्रत्येक आत्मसमर्पणानं क्षणोक्षण तुम्हाला संभाजी राजांचे बलिदान आठवत राहतं. हे व्रत करायचं कधीपासून? हे व्रत करायचं आहे फाल्गुन प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्यापर्यंत, म्हणजेच इंग्रजी तारखेनुसार सांगायचं झालं तर 28 फेब्रुवारीपासून 29 मार्चपर्यंत असा अकबंध फाल्गुन महिना हे व्रत चालतं. कारण हा तोच महिना आहे ज्या महिन्यामध्ये शंभूराजांनी प्रचंड हाल सोसले होते. आता शंभूराजांना मानवंदना द्यायची असेल तर चित्रपटगृहात गाळलेले अश्रू शंभूराजांना मानवंदना नाही असू शकत. त्यामुळे आता शंभूराजांना मानवंदना द्यायची असेल तर शंभूराजांना तुम्ही आपल्यावरती केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद म्हणायचं असेल, शंभूराजांसाठी काहीतरी करावंसं वाटत असेल, शंभूंचं बलिदान समजून घ्यायचं असेल, तर धर्मवीर बलिदान मास हे व्रत, हा दुखवटा आपण सर्वांनी येत्या या फाल्गुन महिन्यामध्ये पाळायचा आहे. बलिदान मास सुरू होतोय 28 फेब्रुवारीपासून 29 मार्चपर्यंत. 29 मार्चला शंभूराजांना अभिवादन करा. शंभूराजांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करा. कारण फक्त आपण प्रयत्नच करू शकतो.
हे धर्मवीर बलिदान मासाचं व्रत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांना याच वर्षीपासून धर्मवीर बलिदान मास या अत्यंत तेजस्वी, प्रखर आणि शंभूराजांचं बलिदान समजावून देणाऱ्या मोहिमेमध्ये सामील करूयात. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.